श्री स्वामी समर्थ. मासिक पाळीनंतर 5 दिवसांनी देवपूजा कशी करावी हे मी ह्या शॉर्टमध्ये सांगितले आहे. तर स्वच्छ लादी पुसल्यानंतर पूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडून घ्यायचे आहे. त्यानंतर देवारा स्वच्छ पुसून त्यानंतर आपला दिवा छान स्वच्छ घासून व सगळे देव स्वच्छ पाण्याने धुवू शकता किंवा उजळवू शकतात. त्यानंतर मस्त कापड चेंज करायचा आहे देवाऱ्यामधला आणि सर्व देव स्वच्छ धुतल्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे. छान धूप लावायचा आहे. त्यानंतर दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपली देवपूजेला सुरुवात करायची आहे. मी 5 दिवसानंतर स्वच्छ देव धुवून घेते. एक ताईंचा प्रश्न होता, ताई तुम्ही रोज देव धुता का? तर नाही, मी जे देव मी एकादशीला देव उजळवते, त्यानंतर गुरुवारी पाण्याने स्वच्छ धुते किंवा त्या दिवशी उजळवते आणि पिरियड्सचे जे 5 दिवस असतात ना, ते पूर्ण झाल्यानंतर मी स्वच्छ देव घासून आणि देवारा पूर्णपणे स्वच्छ करते. रोज मीही देव धुवत नाही. आठवड्यातून 1 किंवा 2 वेळा किंवा काही विशेष दिवस आले, जसं पौर्णिमा आली, त्यानंतर एकादश आली, तेव्हा देव उजळवले जातात आणि आपली साधी सिंपल मी पूजा करते. दिसताना तुम्हाला खूप मोठी दिसत असेल, पण साधी पाण्याने देव स्वच्छ करून त्यानंतर त्याच्यावर पुष्प टाकून व्यवस्थित देवारामध्ये जे कापड असतात ते चेंज करून स्वामींचे वस्त्र वगैरे चेंज करून, मी वस्त्र देखील रोज चेंज करत नाही, 1 दिवस आड किंवा गुरुवारी मात्र करते. त्याचनंतर आपण जेव्हा गोमूत्र शिंपडतो ना, तर छान असं 5 दिवस जी पूजा नाही करत ते एकदम निगेटिव्ह वाटतं, घरात एकदम पॉझिटिव्ह वाटायला लागतं. त्यानंतरच बघा किती छान देव मी उजळून घेतले आहे, कारण 5 दिवस झाले होते त्या आणि मुंबईमध्ये खूप लवकर देव काळे पडतात, त्यामुळे मी छान घासून मग नंतर पाण्याने स्वच्छ धुवून पुसून मग देवाऱ्यामध्ये ठेवले आहे. तर अशा प्रकारे 5 दिवसानंतर तुम्ही अशी छान मस्त पूजा करा, खूप छान प्रसन्न वाटतं. त्यानंतर देवांना जे आहे गंध लावला आहे, देवींना हळदी कुंकू लावला आहे. त्यानंतर छान अशी देवांची पूजा झाल्यानंतर धूप बत्ती दाखवून देवांना छान असं मस्त वाटतं आहे. बघा किती सुंदर पूजा झाली आहे. त्याचनंतर जे तांदूळ आहे ते रोज चेंज नाही करायचे आहे. हां, आता पावसामुळे कधी-कधी ते दमट वाऱ्याने खराब होतात, तर तुम्ही तेव्हा चेंज करू शकता किंवा पौर्णिमेला तुम्ही चेंज करू शकता. त्यानंतर कुळदेवतेचा जो माझा कळश मांडलेला आहे, त्याला खूप छान कोंब फुटला आहे. तो स्वच्छ धुवून वगैरे हळदी कुंकू वाहून मी मस्त अशी नथ आणि एक छोटंसं मंगळसूत्र घालते आणि तो गजरा जो आहे तो रिअल नाही आहे, तो नकलीच आहे. खूप छान वाटतं. त्यानंतर अशा प्रकारे प्रत्येक देवांना सुंदर असे फूल ठेवून घेतले आहे आणि छान अशी पूजा माझी इथे पूर्ण झाली आहे. बघा किती सुंदर वाटते. तर मी अशी करते 5 दिवसानंतर पूजा. श्री स्वामी समर्थ.